हॅलो एव्हरीवन. मी आणि सुयोग भरपूर दिवसांचा विचार करत होतो की कुठेतरी जायचं, कुठेतरी फिरायला जायचं, रिवाला घेऊन आणि आपण दोघं कुठेतरी जायचं. तर मग विचार करता करता डोक्यात विचार आला सुयोगच्या की चल आपण गोव्याला जायचं. ओ माय गॉड, गोवा! येस, आय एम टू मच एक्सायटेड. सुयोग पण एक्सायटेड होता. आणि एक गोष्ट म्हणजे की आम्ही दोघं अजूनपर्यंत गोव्याला नाही गेलोय. खरं ही गोष्ट असं वाटतं की खरं नाहीये, पण एक खरं आहे, आम्ही कधीच गोव्याला नाही गेलो या अगोदर. म्हणून सुयोग म्हटलं की चला बेबी झाल्या ऍटलीस्ट जाऊया. ती म्हणजे 5 मंथची आहे आणि ती आता गोव्याला जाताना आम्ही बेबी झाल्यानंतर गोव्याला जातो. ठीक आहे, पण ऍटलीस्ट गोव्याची ट्रिप तर होत आहे ना आता. चला तर मम्मी सोबत गोव्याची ट्रिपला चला. येस, मी तर मॉर्निंग पर्सन नाहीये. मला खूप छान छान व्ह्यू बघायला मिळालाय, छान वाटलं. हे बघू शकता तुम्ही माझ्या लेन्स थ्रू किती छान छान दिसतंय ते. आणि बोलता बोलता आपण पोहोचलोय कुठे तर सह्याद्री वडेवाले, एक फूड स्टेशन आहे. छान वाटलं आम्हाला. म्हणजे मध्येच मला खूप भूक लागलेली. भूक इन द सेन्स म्हणजे आम्ही 4 वाजता उठलेलो, 5:30ला जायला निघालो, गोव्याच्या ट्रिपसाठी निघालो. तर 7ला आम्ही कुठेतरी इथे सह्याद्री वडेवाल्याकडे पोहोचलो. सकाळी सकाळी मला भूक लागतं बाबा उठल्यानंतर, म्हणजे 2-3 तासात कधी काहीतरी हवं असतं. सह्याद्री वडेवाला मला छान वाटलं, हायजेनिक दिसलं, बाहेरूनच असं छान वाटत होतं. तर आम्ही तिथे थांबलो, पोहे वगैरे घेतले, मिसळपाव पण घेतला, आम्ही दोघांनी मिळून खाल्ला. इथे म्हटलं बाबा मला एक बाईट खाऊ दे, मला तर खूप भूक लागली आहे. पण तुम्ही जर म्हटलं की बाबा इथनं गोव्याला जायचं पुण्यावरनं, तर मला वाटतं की छान स्टॉप आहे, वॉशरूम वगैरेची पण छान सोय आहे इथे. मुलींसाठी जसं की क्लीन हायजीन पाहिजे असतं ते सर्व आहे इथे. तुम्ही इथे थांबू शकता. आणि सगळं झाल्यावरती आम्ही ब्रेकफास्ट वगैरे घेतला आणि आम्ही निघालो. रिवा छान झोपली होती मागे. रिवासाठी आम्ही छान सेटअप केलेला. असं करू आम्ही निघालो. त्यांनी योग म्हटलं की पुढे एक स्टॉप आहे, अनुस्करा घाट आहे, व्ह्यू पॉईंट आहे, छान आहे. आम्ही अगोदर सर्च केलेलं, म्हटलं की समोर जाऊन तिथे थांबूया. येस, आय डोंट हॅव एनी इश्यू. मला तर फिरायलाच आवडतं आणि रिवाला काही घुमी ॲज युजल. त्यांनी चला आपण अनुस्करा पॉइंटला जाऊन थांबूया. ये आपण अनुष्कराला पोहोचतोच आहे आणि पोहोचलो आपण अनुष्कराला. रिवा पण उठले, रिवा छान झोपली होती. रिवान छान अनुष्करा पण झोपेची मजा घेतली आणि आम्ही व्ह्यूजची मजा घेतली. इथे आल्यावरती अगोदर काहीच फॉग नव्हतं बरं. तर आम्ही आलो, थोडं थांबलो आणि ते काय एकदम पुन्हा फॉग जरा आणि समोर काहीच दिसून नव्हतं. आम्ही ठरलं थोडं फोटो सेशन वगैरे करूया. फोटोशूट वगैरे झाला. तिथे माकड वगैरे तिथे रिवाला दाखवत आम्ही निघालो अनुष्करापासून गोव्याला जायला. मी तर खूप जास्त एक्सायटेड होते. तेव्हा माझ्या एक्साइटमेंट कमीच नाही होत होती. मला असं वाटत होतं मी केव्हा गोव्याला पोहोचता आणि केव्हा नाही. सगळं पण असंच होत होतं, पण तो शो नाही करत. मला कसं शो करतात माझं एक्सप्रेशन. तर मग असं करता आपण गोव्याला पोहोचलोय. अनुष्करा घाटपासून 4 तासात आपण गोव्याला पोहोचलो. आम्ही नॉर्थ गोव्याला एंट्री केली. नॉर्थ गोव्याला आम्ही ऑलरेडीच बुकिंग केलेलं होतं हॉटेलला रिव्ह्यू बघून. तर त्याच्यानंतर आम्ही हॉटेलला पोहोचल्यावरती गाडी वगैरे पार्क केली सुयोगने. त्याच्यानंतर मग आम्ही काय ऑलरेडी बुकिंग वगैरे तर झालंच होतं. निघालो हॉटेलसाठी मध्ये जायला. रिवा गोष्टी होती. रिवा छान बघत होती, हॉटेल वगैरे सगळं बघत होती. रिवाला काय देव हवा, घुमी हवा, बघतायच ना तो हे असते छान छान. असं पण आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो. हॉटेल खरंच छान होतं, जसं रिसेप्शन दाखवलं त्याच्यामध्ये फोटोजमध्ये तसंच होतं. आणि तुम्हाला हॉटेल आणि सगळं बघायचं असेल आणि आमची जर्नी बघायची असेल गोव्याची, तर प्लीज स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओज. थँक्यू.